बुमराह। बुमराह का वेट कर रहे हो? यू आर फैन ऑफ बुमराह? यस। व्हाट्स योर नेम? वीरेन। वीरेन। कहाँ से है वीरेन? दिल्ली से ही। दिल्ली में कहाँ से? साकेत। कितने बजे से यहाँ पे हो? करीब 5:30 बजे। 5:30 बजे से। कौन अकेले आया किसी के साथ? family? मम्मा के साथ आया। कौन कौन है? मम्मा और मैं आया। मम्मा और तुम स्पेशली आए हो? यू आर फैन ऑफ इंडियन क्रिकेट टीम? यस। जसं आपण या लहानग्या क्रिकेटपटू लहानग्या चाहत्याची भावना आपण ऐकली. अगदी पहाटेपासूनच आपल्या आईसोबत या दिल्ली विमानतळावर तो दाखल झाला होता. एकीकडे आपण दुसऱ्या दृश्यांमध्ये ITC मोरियामध्ये कशा पद्धतीनं संपूर्ण स्वागताची तयारी करण्यात आलेली आहे ते पाहतोय आपण. पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे. प्रमोद, आता टीम इंडिया अखेर दिल्ली विमानतळावरून निघालेली ITC मोरिया हॉटेलच्या दिशेने. ITC मोरिया हॉटेलमध्ये आता कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे सेलिब्रेशनची, काय सांगणार? श्वेता, ही दृश्य आहे ते खरं तर राजधानी नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय विमानतळावरची ज्या पद्धतीनं या दोन्ही बसेस बाहेर निघल्या त्यानंतर आपण बघू शकतो चाहत्यांचा उत्साह कसा मोठ्या पद्धतीने आहे. प्रत्येक चाहता जो आहे तो या ठिकाणी मोठ्या पद्धतीने घोषणा देतोय, टीम इंडिया टीम इंडिया अशा पद्धतीच्या घोषणा. हजारो चाहते श्वेता या ठिकाणी जमलेले आहेत आणि आपण बघू शकतोय श्वेता साम टीव्हीच्या माध्यमातून दृश्यांमधनं हे खेळाडू जे आहेत ते बसमधून या सगळ्या चाहत्यांना बाहेर हात करतानाच आपण बघू शकतोय. सोबतच आपल्या गळ्यामध्ये असणारे जे मेडल आहेत ते मेडल हे सगळे चाहत्यांना दाखवण्याचं काम टीम करते. श्वेता, एकच जल्लोष सुरू आहे. इथला जे वातावरण आहे ते वातावरण सगळं अक्षरशः भारावून गेल्याचं बघायला मिळतोय. भारत माता की जय अशा पद्धतीच्या घोषणा या ठिकाणी हे चाहते देत आहेत. हजारो चाहत्यांचा खरं तर या ठिकाणी आपण बघू शकतो हजारो चाहते या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि टीम इंडियाचं स्वागत खूप मोठ्या जल्लोषात केलेलं आहे. श्वेता, भारताचा तिरंगा झेंडा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळावरती मोठ्या डावलानं फडकत आहेत. रोहित असेल, द्रविड असेल, सोबतच आपण जर बघितलं तर विराट कोहली असेल, या सगळ्या चाहत्यांच्या प्रतिमा ज्या आहेत त्या या सगळे खेळाडू या सगळे चाहते घेऊन आलेत आपल्याला बघायला मिळतं आणि मोठं आनंदाचं वातावरण श्वेता खरं तर या ठिकाणी राजधानी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरती बघायला मिळतं. या ठिकाणून या बसेस निघालेल्या आहेत श्वेता. ICT मोरिया या हॉटेलला हे सगळे खेळाडू पोहोचणार आहेत आणि त्यानंतर सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. आपण काही खेळाडू काही चाहते आलेले आहेत बोलण्याचा प्रयत्न करूया. गुड़गांव से। अच्छा, गुड़गांव से सुबह से आप यहाँ आए हो? 4 बजे से आए हुए 4। तर पहाटे 4 वाजल्यापासून अनेक चाहते इथे दिल्ली विमानतळावर दाखल झाले आहेत. आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप दिल्ली विमानतळावर स्वतः दाखल आहे. तिकडचा जल्लोष, तिकडचा उत्साह, तिकडचं वातावरण अगदी सगळं काही आपल्या साम टीव्हीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत. इकडे ITC हॉटेलमध्ये जय्यत तयारी सुद्धा झालेली आहे सेलिब्रेशनची आणि दुसरीकडे आपण दिल्ली विमानतळावरची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य सुद्धा पाहतोय. जिथे टीम इंडिया आता हळूहळू बसमध्ये बसून आता ITC हॉटेलकडे रवाना होत असल्याचं पाहायला मिळतं आणि हजारो चाहते दिल्ली विमानतळावर दाखल झालेले आहेत. अगदी मध्यरात्रीपासून कुणी पहाटेपासून, अगदी फक्त तरुणाईच नाही तर यामध्ये अनेक लहान वयाचे चाहते सुद्धा दाखल झाल्याचं आपण या साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकतो. कारण प्रत्येकाच्या मनात आज उत्साह आहे, आनंद आहे आणि T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे भारतानं आणि हा वर्ल्ड कप फक्त भारतानं, फक्त देशानं नाही तर आपण प्रत्येकानं जिंकलेला आहे अशी भावना या सर्व क्रिकेट प्रेमींमध्ये आपण पाहू शकतो. आज आणि आताची ही महत्त्वाची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय. टीम इंडिया अखेर भारतात दाखल झालेली आहे. शनिवारी T20 वर्ल्ड कप टीम इंडियानं जिंकला. मात्र जसं आपल्याला माहिती आहे चक्रीवादळामुळे बार्बाडोस इथंच टीम इंडिया अडकली होती आणि अखेर भारतानं त्यांच्यासाठी BCCIनं विशेष प्लेन पाठवला आणि आज अखेर पहाटे टीम इंडिया भारतात दाखल झाली आणि त्यानंतर त्यांच्या स्वागतासाठीचा हा जल्लोष, उत्साह साम टीव्हीवर आपण एक्सक्लुझिव्ह पाहताय. दुसरीकडे आता दिल्ली एअरपोर्ट वरून निघाल्यानंतर राजधानी नवी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरती स्वागत केल्यानंतर काही चाहते आहेत आपल्या सोबत. एक चाहता आहे आपण बघू शकतो की विराट कोहली असेल किंवा रोहित शर्माचे दोघांचे खरं तर पोस्टर घेऊन आलेला आहे. आप कहाँ से आए हो? मैं जम्मू कश्मीर से, वैसे दिल्ली में रहता हूँ, तो ये मैंने ड्रॉ की है. टीम को मिलने के लिए आए हो आप यहाँ? हाँ, स्पेशली उनकी एक झलक देखने के लिए आए थे क्योंकि ट्रॉफी जीत के आए इतने साल के बाद, तो हमारे लिए उन्हें देखना ही काफ़ी है. सुबह सुबह कितने बजे से आप यहाँ हो एयरपोर्ट पे? मैं आ गया था 4 साढ़े 4 बजे पहुँच गया था मैं. अच्छा, माहौल का क्या बता रहा है क्योंकि इतने साल बाद हम ट्रॉफी जीते हैं? ऐसे लग रहा है यहीं पे मैच हुआ, भी स्टेडियम से बाहर आ रहे हैं, इतने सारे फैंस यहाँ पे आए हुए हैं,
सुबह सुबह के टाइम पे, तो बहुत मज़ा आया। इतनी बारिश चल रही है दिल्ली में, फिर बारिश और सुबह सुबह का टाइम 4-5 बजे से लोग यहाँ पे आए हुए हैं और आप देख ही सकते हो एक्साइटमेंट, बहुत मज़ा आया। ऐसा लग रहा है यहीं पे मैच हुआ, अभी वर्ल्ड कप यहीं पे जीता है। आज टीम का जो है पंतप्रधान नरेंद्र मोदी से भी मिलने वाली है शाम को मुंबई में तो उनका रोड शोज होगा, वहाँ पे तो वो जो फैंस होंगे वो तो सबसे लकीएस्ट फैंस होंगे जो वहाँ पे आज विटनेस करने वाले हैं लाखों की तादाद में। मुंबई का माहौल मिस करोगे आप? मुंबई जाने का कुछ प्लान सोचा है? वहाँ पे नहीं जा सके इसलिए यहाँ पे सुबह सुबह आ गए, अगर अदरवाइज तो फ्लाइट नक्कीच प्रमोद, आम्ही थोडंसं तुम्हाला थांबू इच्छितो. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो आता टीम इंडिया ITC हॉटेलसाठी रवाना झालेली. आपण इकडे चाहत्यांचा उत्साह जल्लोष पाहू शकतोय. हमने जो केक प्रिपेयर करा है टीम ऑफ शेफ्स एट ITC मौर्या ने, ये टीम की जर्सी के कलर में आप नोटिस करेंगे और इसका जो हाईलाइट है वो हाईलाइट ट्रॉफी है. देखने में ये एक्चुअल ट्रॉफी लगेगी बट दिस इज मेड आउट ऑफ चॉकलेट. हमारी एक्सपर्टीज इंग्रेडिएंट्स की रहती है, तो हमने एक ट्रिब्यूट पे करने के लिए हमारी टीम को, टीम इंडिया को, हमने ट्रॉफी आउट ऑफ चॉकलेट बनाई है. सो दिस इज द आपण ITC मौर्या हॉटेलमध्ये शेफनी स्पेशली बनवलेला टीम इंडियाच्या सेलिब्रेशनसाठी हा केक सुद्धा पाहिलेला आहे. याच्यामध्ये आपण या केकमध्ये आपण ट्रॉफी सुद्धा T20 ची ट्रॉफी ही पाहू शकतो. त्यांनी सांगितलं की बघताना आपल्याला खरं तर ही मेटलची बनवलेली एखादी वाटू शकते, पण हे सुद्धा चॉकलेटनंच बनवलेलं आहे. त्यामुळे एकीकडे आपण पाहतोय दिल्ली विमानतळावरती चाहत्यांनी जल्लोष केलेला आहे. जणू काय आपण इथेच मॅच जिंकलोय की काय, अशा भावना या चाहत्यांनी यावेळी व्यक्त केलेल्या आहे. अगदी रात्रीपासूनच पहाटेपासूनच चाहत्यांनी दिल्ली विमानतळावर गर्दी केलेली आहे. तर दुसरीकडे आता ज्या ITC मौर्या हॉटेलमध्ये टीम इंडिया दाखल होतीये तिथे सुद्धा टीम इंडियाच्या स्वागतासाठी, पाहुणचारासाठी सेलिब्रेशनची तयारी ही करण्यात आलेली. खास विशेष जो केक तयार करण्यात आलेला आहे तो केक आपण साम टीव्हीवर त्याची एक्सक्लुझिव्ह ही दृश्य सुद्धा